मम्मा काय करते? बघ इकडे दिसते ना तू? दिसते तू? मम्मा ये ले दो पप्पा. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. इथे एवढ्यात तुम्हाला व्हिडिओची सुरुवात बघून समजलंच असेल की आस्था व्हिडिओ शूट घेत होते, कारण मी म्हटलं की आता थोड्यासाठी स्टँड लावा आणि काढा असं होईल. त्याच्यामुळे मग आस्थाला बोलवलं. मी म्हटलं थोडंसं घे शूट. तर मग ती घेत होते, म्हणून तिचं चालू होतं मम्मा तू दिसते, देवबाप्पा दिसते, ते अँगल ते अँगल तिचं चालू होतं. बडबडत तशीच होती. कॅमेरा हलत पण होता, पण तिनं ते शूट घेतलं होतं म्हणून मी ते तसंच ठेवलं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर इथं आता माझी पूजेची मांडणी करून झालेली. तर आता म्हटलं अगोदर कहाणी वाचून घेते, आरती आल्यानंतर आरती करून घेते आणि मग बाकीचा व्लॉग कंटिन्यू करते. आणि बाहेर TV चालू होती, त्याचा आवाज खूप जास्त होता, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण मी वाचलेला जेवढा आवाज येतोय कहाणीचा त्याच्यापेक्षा जास्त TVचा आवाज येतोय. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या, कारण आता काही कहाणी तर थोडी ना मी तुम्हाला प्रत्येक लाईन बाय लाईन थोडी ना वाचून दाखवणार आहे. त्याच्यामुळे थोडंफार जी पण काही आवाज यायचा तर तोही त्या आवाजामुळे थोडंसं माझा कमी आलेला आहे TVमुळं. तर इथं आता झालेली माझी कहाणी वाचून. तर पंचामृत वगैरे दाखवते. झाली झोप. हा तो देवा घेऊन चालायला लावाय. हो दूध वर येणार. खीर चालू आहे तर माझी. काय देऊ? एकच मिनिट. हो आत्या नेला बरोबर. सांग अगं दिदू थांब ना बाळा. मम्मा काय करताय? खीर. का? आणि बाकी तुम्हाला मग आरती वगैरे केलेलं काही मी शूट घेतलंच नाही आज, कारण असं झालं की सध्या माझी आणि आस्थाची तब्येत खूप जास्त खराब झाली रात्रीपासून. आणि आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की सर्दी खोकला ताप दोघींनाही रात्रभर झोप नाही आहे. आणि खरं सांगू का, आज ठरवलं होतं की हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा, पण तब्येतच साथ देत नव्हती. सकाळी पूजा वगैरे सगळं झालं, आवरून घेतलं आणि जे झोपले, म्हणजे मला अक्षरशः असं झालं होतं की मी देवाचं पुस्तक वाचत होते ना, ती कहाणी वाचताना असं होत होतं की डोळ्यांना झापड पडल्यासारखे, ते गोळ्या वगैरे खाल्लेल्या झोपच मला आवरत नव्हती. त्याच्यामुळे झोपून गेले आणि दिवस माझा असाच गेला. आणि मग आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते. तर इथं आता वडीची आमटी वगैरे बनवली होती आणि बाकी रव्याची खीर बनवले, मखाने मिक्स. जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर मी परत नंतर शेअर करेन, तसं सांगा मला तुम्ही कमेंट करून. आणि इथं आता आमच्या आस्था रुसून बसलेले, कारण तिला थोडासा मोबाईल पाहिजे होता, दिला नाही म्हणून. तर आत्ती गेल्या होत्या बाहेर तुळशीला दिवा लावायला. मामा इकडं आपलं जेवण करून वगैरे झोपलेले बाहेर, आपलं पडलेत हवेला थंड. आणि हे बघा इथं तर तुळशीला दिवा लावलेला आहे आत्तेंनी. आणि माझा आतमध्ये आवरायचं चालूच होतं. तोपर्यंत थोडंफार काम राहिलं होतं, म्हटलं आवरून घेऊया, आरोचा अभ्यास घेऊया आणि मग नंतर जेवण वगैरे करता येईल म्हणून.
तर काय झालं की जिरा राईस वगैरे बनवायचं मी ठरवलं होतं, पण असं झालं की वेळ खूप झाला होता आणि म्हटलं तर तेवढा टाईम नव्हता सेपरेट भात शिजवून बनवायला. तर कुकरमध्येच आपलं जिरे, भात, तूप सगळं घालून एकत्र शिजवून घेतला आणि परत फक्त गरममध्येच झाकण उघडलं, चाकूने असा हलवला भात आणि वरून कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवला भांड्यात काढून. तर तसा जिरा राईस सिंपल पद्धतीनं बनवला आज असाच. आणि इथं बघा खीर एकदम मस्त बनलेली. हे बघा खूप छान लागते बरं का मखाण्याची खीर. तसं तर मी जास्त करून नेहमी बनवतच असते, पण काहीतरी वेगळं वेगळं त्याच्यामध्ये असतं. कधी खारीक घालायची, कधी रवा घालायचा, असं थोडंसं वेगवेगळं काजू बदाम घालून. पण चवीला अशी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं चवीला आणि अशी खूप मस्त लागते. जर तुम्हाला म्हटलं तसं रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी परत शेअर करेन तुमच्यासोबत. तर हे तर बघू शकता आता खीर माझी बनवून तयार आहे. हे बघा. आणि काय नाही, तुपात थोडंसं काजू वगैरे ते पूड करून भाजली होती ना, त्याच्यामुळे कुठंतरी अधूनमधून गाठी दिसत आहेत, पण ते हलवलं की निघत आहेत, त्या काय राहत नाही आहेत. तर त्यावरून पटकन. होय का? अंदर. आणि इथं बघा आता देवाला नैवेद्य दाखवू आणि उपवास सोडायचा. आता काय असं झालं की जेवायची सुद्धा इच्छा राहिली नाही आहे, कारण थंडी वगैरे खूप वाजते. ऑलरेडी थंडी खूप सुटली आणि तब्येत ठीक नसल्यामुळे जरा जास्तच थंडी वाजते. तर असा हा आजचा मेनू होता. तर इथं आता अगोदर देवाला मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर मग बसतो आम्ही सगळेजण. आणि काय नाही तर जेवण वगैरे करायचं, गोळ्या खायच्या आणि झोपायचं. त्याला डायरेक्ट सकाळीच उठायचं. असताना झोपू दिलं तर ठीक आहे, कारण सर्दी खोकला असल्यामुळं तुम्हालाही माहिती आहे मुलं किती दमवतात रात्रभर. आणि माझं आणि तिचं तसंच झालं आहे. त्यात काय झालं की आपलं शेतामध्ये ना खत वगैरे घातलेलं आहे ना, तर त्या जेव्हा आपण ते खत वगैरे घातलेलं असतं तर नॉर्मली घरात सगळ्यालाच सर्दी ताप खोकला येऊन जातो. तर सुरुवात माझ्याने आत्तापासून झाली. आता एकेकाचे नंबर ओळीनं रोज आहेतच. तर हे बघा इथं आता मी नैवेद्य दाखवते. असताचं मध्ये मध्ये चालू आहे आणि दादाच तिला ब्लॅकमेल करायचं चालू आहे. मध्ये येऊ नको, असं करू नको, मी व्हिडिओमध्ये घेणारच नाही, हे असंच झालं तसंच झालं, त्याचं चालू होतं. मी म्हटलं जाऊ दे, काय करायचं ते करा, पण कालवा थोडा जास्त काही करू नका. कारण मला आवाज पण सहन होईना झाला होता. तर जरा पूजा वगैरे असल्यामुळं घरात थोडंसं तेवढंच आपलं मन प्रसन्न वाटत होतं. काय आता झालं सगळं. नमस्कार करून घेते आणि तुम्हाला म्हटलं तसं बसतो सगळेजण उपवास सोडायला. पुढं पण काय मी व्लॉग घेतलेला नाही आहे, ते पण तुम्ही खूप वाट पाहत असताय सगळेजण, म्हणून मी तेवढंच शूट घेतलेलं आहे बरं का. कारण झालंच नाही मला पुढं शूट घेणं आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही दाखवणं. त्याच्यामुळे काय नाही आहे एवढ्यात समजून घ्या. आणि कसा वाटते व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा आणि बाय.